प्रधान जी, लक्ष्मी देवी। प्रणाम प्रभू। मुनिवर, तुम्ही या इथे आहात ह्याची मला कल्पना नव्हती। प्रभू, आपलं आणि श्री म्हाळसा देवींचं दर्शन घेणं माझ्या मनी होतं, परंतु तुमची आणि श्री म्हाळसा देवींची भेट झाल्यानंतर आपले दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले। म्हाळसा कशा आहेत? सत्याचा साक्षात्कार झाल्यामुळे हे सारं का घडलं, कसं घडलं, हे सारं काही तिला कळालं आहे। परंतु एक शल्य मात्र तिला आहे की तिने मला शाप का दिला। तिच्या हातून हे तसं नको घडायला म्हणून ती सतत सांगत होती। क्षमा असावी प्रभू, परंतु एक विचारायचे होते। मुनिवर, मुनिवर, निश्चिंतपणे विचारा। देवा, आपण गडावर आला, गडावर तेज दिसत होते, त्यामुळे नेमके काय घडले हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे। शिवाय श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली होती तो कालावधी अर्थातच 1 मास पूर्ती झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल श्री म्हाळसा देवींना काही कळले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत। मुनिवर, ह्या क्षणी तरी त्याची वाच्यता कुठेही करायची नाही असंच म्हाळसेच्या मनात आहे। म्हाळसांना साक्षात्कार झाला आहे हे चांगलंच आहे, परंतु अजूनही एक प्रश्न उरतोच, बानूचा पुढे काय? बानूबद्दल त्या काही म्हणाल्या का? बानू अर्थात पार्वतीची प्रिय सखी जयाद्री। म्हाळसेला हे जेव्हा सारं काही कळलं आहे तेव्हा तिच्या मनात बानूबद्दल काहीच राग नाहीये। नारायण नारायण, म्हणजे हे आता बानूला कळणार का की श्री म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष श्री पार्वती देवींचा अवतार आहेत? म्हाळसेने स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, परंतु लवकरच आपल्याला ते काही कळेल। तिने निश्चित असा काहीतरी निर्णय मात्र घेतला आहे। कैलासात प्रस्थान करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी बानूला कळतीलच। प्रधानजी, ह्या निमित्ताने हिमावन, त्यांची पत्नी रिद्धी सिद्धी, श्री गणेश, कार्तिकेय हे गडावर आले आहेत, परंतु त्यांच्या आदरातिथ्यासाठी काहीच पाहता आले नाही। हो, त्यांना देखील तुमची आणि म्हाळसा देवींची भेट घेण्याची इच्छा आहे। मुनिवर, मला ठाऊक आहे की बानूला मला भेटायचे आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय आला? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.